गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. काल आपण सर्क्युलेशनचे दोन टाइप्स बघितले होते, दॅट इज सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. आज आपल्याला बघायचं आहे सर्क्युलेटरी सिस्टम इन ह्युमन बीइंग मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम ही कशा प्रकारची असते, कुठले कुठले कंपोनंट्स त्या सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, हे आपल्याला वन बाय वन बघायचे. तर इथे फर्स्ट पॉइंट काय सांगितलाय, इट कन्सिस्ट ऑफ ब्लड, व्हॉस्क्युलर अँड लिम्फॅटिक सिस्टम. आपली जी ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम असते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम्स इन्व्हॉल्व्ड असतात. कोणत्या कोणत्या, तर ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम, फर्स्ट वन इज ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम व्हाईल अनदर वन इज लिम्फॅटिक सिस्टीम. ठीक आहे, तर ह्या दोन प्रकारच्या सिस्टीम्स आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. मग आता आपल्याला पहिले बघायची आहे ब्लड व्हॉस्क्युलेटरी सिस्टीम, की ब्लड व्हॉस्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कुठले कुठले कंपोनंट्स प्रेझेंट असतात की जे आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशनसाठी हेल्प करत असतात. तर काय सांगितलं याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, ह्युमन बीइंग कन्सिस्ट ऑफ ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स. ह्युमन बीइंगची जी बॉडी असते त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट असतात असं सांगितलंय. फर्स्ट इज ब्लड, ठीक आहे, सेकंड वन इज हार्ट अँड थर्ड वन इज ब्लड वेसल्स. ठीक आहे, हे तीन इम्पॉर्टंट कंपोनंट जे आहे ते ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये किंवा ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. मग या तिन्ही कंपोनंटचं फंक्शन काय असतं, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दीज थ्री फंक्शन्स. वेगवेगळ्या फंक्शन्स साठी हे जे कंपोनंट आहे ते रिस्पॉन्सिबल असतात, जबाबदार असतात. मग कोणते कोणते ते फंक्शन्स, तर फर्स्ट वन इज ट्रान्सपोर्ट, सेकंड वन इज होमिओस्टॅसिस अँड थर्ड वन इज प्रोटेक्शन. इन शॉर्ट, आपल्या बॉडीमध्ये जे कंपोनंट रिक्वायर्ड असतात त्यांचं ट्रान्सपोर्ट जे रिक्वायर्ड असतं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते कॅरीड आउट केले जातात. त्याच्यानंतर होमिओस्टॅसिस असेल किंवा प्रोटेक्शन असेल. इन शॉर्ट या गोष्टींचं काम काय असतं, एकतर बरेचसे कंपोनंट्स आपल्या बॉडीमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे किंवा आपल्या बॉडीला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणे, हे या कंपोनंट्सचं काय असतं, फंक्शन असतं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फंक्शन्स लाईक ट्रान्सपोर्ट, होमिओस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. म्हणजे या सगळ्या फंक्शनसाठी किंवा हे सगळे कार्य कोण करत असतात, तर ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय की ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन. मग आता ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम मधलाच हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कोणता, ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन. ब्लड नेमकं कोणत्या कोणत्या कंपोनंट पासून बनलेलं असतं किंवा कोॲग्युलेशन म्हणजे रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते, जी प्रोसेस असते ती कशा प्रकारे कॅरीड आउट होत असते हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे ब्लड कंपोजिशन. ठीक आहे, आता ब्लड कंपोजिशन मध्ये काय सांगितलंय, स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हिमॅटॉलॉजी. ब्लडचा स्टडी ज्या ब्रांचच्या अंडर आपण करत असतो त्याला हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं. ठीक आहे, ऍव्हरेज ऍडल्ट हॅज 4 to 6 liters ऑफ ब्लड हॅव्हिंग रेड कलर. ऍव्हरेज ऍडल्ट जो असतो किंवा ऍडल्ट बॉडी जी असते, ऍडल्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितले की ज्याच्यामध्ये पूर्ण जे बॉडी पार्ट्स आहे किंवा मायन्यूट मधला मायन्यूट ऑर्गन किंवा मसल असेल किंवा वेगवेगळ्या टाईपच्या वेसल्स असतील, ह्या मॅच्युअर्ड झालेल्या असतात. ठीक आहे, तेव्हा आपण त्या पर्सनला ऍडल्ट झाला आहे असं म्हणतो. ठीक आहे, तर ऍव्हरेज ऍडल्ट मध्ये ब्लडची क्वांटिटी किती असते, तर इट इज अप्रॉक्सिमेटली 4 to 6 liters. ठीक आहे, 4 ते 6 लिटर एवढं ब्लड ऍव्हरेज ऍडल्टच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. ज्या ब्लडचा कलर कसा असतो, रेड कलर असतो, विच इज वेल नोन. इट इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियॉनिक मेसोडर्म. हे जे ब्लड असतं हे कुठून डिराइव्ह झालेलं असतं, तर इट इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियॉनिक मेसोडर्म. एम्ब्रियो जो असतो, एम्ब्रियो फॉर्म होत असताना किंवा एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस सुरू असताना जे मिडल लेअर असते त्याला आपण मेसोडर्म म्हणतो. 3 लेयर्स असतात, एक्टोडर्म असते, एंडोडर्म असते आणि मधली जी असते त्याला आपण मेसोडर्म म्हणतो. एक्टोडर्म म्हणजे बाहेरची, एंडोडर्म म्हणजे आतली, आणि त्या दोघांच्या मध्ये जी लेअर प्रेझेंट असते त्याला आपण मेसोडर्म म्हणतो. तर याच एम्ब्रियोनिक मेसोडर्म पासून हे जे ब्लड आहे ते डिराइव्ह केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं, इट इज स्लाइटली अल्कलाइन. ब्लड हे स्लाइटली अल्कलाइन असतं, म्हणजेच ऑब्वियस आहे की पीएच कशी असणार, बेसिक असणार. तर इट इज 7.4. इट इज सॉल्टी अँड विस्कस फ्लूइड हेवियर दॅन वॉटर. ब्लड जे असतं ते सॉल्टी असतं,
इन टेस्ट विस्कस फ्लुइड असतं. विस्कस म्हणजे की वॉटर जे असतं, वॉटर ची जी विस्कॉसिटी असते ती कमी असते ऍज कम्पेअर टू ब्लड. म्हणजे ब्लड थोडंसं काहीतरी चिकट असतं थोडंसं, ठीक आहे, म्हणून काय म्हटलं जातं, इट इज विस्कस फ्लुइड. आणि आपलं ब्लड जे असतं ते वॉटरपेक्षा हेवियर असतं किंवा जड असतं, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, इट हॅज 2 मेन कंपोनंट्स. मग आता आपल्या ब्लड मध्ये 2 मेन कंपोनंट्स प्रेझेंट असतात. फर्स्ट वन इज प्लाझ्मा वेल अनदर वन इज फॉर्म्ड एलिमेंट्स. तर प्लाझ्माचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं आपल्या ब्लड मध्ये, तर 55%. 55% एवढं योगदान आपल्या ब्लड मध्ये कुणाचं असतं बाळांनो, प्लाझ्माचं असतं. उरलेले जे 44% आहे त्यात ते कशाचं कॉन्ट्रीब्युशन असतं, तर फॉर्म्ड एलिमेंट्स. आता प्लाझ्मा जे आहे इट इज स्ट्रॉ कलर्ड अल्कलाइन विस्कस फ्लुइड. स्ट्रॉ कलर्ड म्हणजे लाईक येलोइश मधला एकदम फेंट शेड असतो, ठीक आहे. लाईक तुम्ही जर गव्हाच्या ओंब्या वगैरे पाहिल्या असतील वाळलेल्या, तर दॅट इज स्ट्रॉ कलर तुम्ही त्याला म्हणू शकता. तर प्लाझ्माचा कलर कसा असतो, स्ट्रॉ कलर असतो प्लाझ्मा. त्याच्यानंतर त्याची पीएच सुद्धा स्लाइटली अल्कलाइन असते आणि ते सुद्धा विस्कस फ्लुइड असतं लाईक ब्लड. नेक्स्ट इज फॉर्म्ड एलिमेंट्स. आता फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजेच काय बाळांनो, ब्लड सेल्स. फॉर्म्ड एलिमेंट्सनाच तुम्ही काय म्हणू शकता, ब्लड सेल्स म्हणू शकता. त्यांचं ब्लड मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन असतं, तर अप्रॉक्सिमेटली 44% एवढं योगदान कुणाचं असतं ब्लड मध्ये, तर फॉर्म्ड एलिमेंट्स. मग आता फॉर्म्ड एलिमेंट्स किंवा ब्लड सेल्स कोणते कोणते असतात, तर देर आर 3 टाइप्स ऑफ फॉर्म्ड एलिमेंट्स और 3 टाइप्स ऑफ ब्लड सेल्स एक्झिस्ट इन आवर बॉडी. फर्स्ट वन इज रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कॉर्पिस्कल्स तुम्ही म्हणू शकता किंवा आरबीसी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सेकंड वन इज व्हाईट ब्लड सेल्स, WBCs किंवा व्हाईट ब्लड कॉर्पिस्कल्स तुम्ही म्हणू शकता. वाईल थर्ड अँड लास्ट वन इज प्लेटलेट्स किंवा त्याला तुम्ही थ्रोम्बोसाइट्स म्हणू शकता, ठीक आहे. तर हा होता इंट्रोडक्टरी पार्ट, किंवा ब्लड मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कंपोनंट्स प्रेझेंट असतात किंवा त्यांचं फंक्शन काय असतं हे आपण आतापर्यंत बघितलं. परत एकदा आपण रिवाइज करूया. सगळ्यात पहिले काय सांगितलं मी, की सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्यूमन आपण बघत आहोत आज. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये 2 सिस्टीम्स इन्व्हॉल्ड असतात. फर्स्ट वन इज ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम वाईल अनदर वन इज लिम्फॅटिक सिस्टीम. मग आता आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम बघितलं. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ह्युमन बिईंग जे असतात त्यांच्या बॉडीमध्ये 3 इम्पॉर्टंट कंपोनंट्स प्रेझेंट असतात ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम मध्ये. फर्स्ट वन इज ब्लड, सेकंड वन इज हार्ट अँड थर्ड वन इज ब्लड वेसल्स, ठीक आहे. या तिन्ही कंपोनंट्सचं काम काय असतं, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस फंक्शन्स लाईक ट्रान्सपोर्ट, होमिओस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. ह्या प्रकारचे जे वेगवेगळे फंक्शन्स असतात हे कॅरीड आउट करण्याचं काम हे कंपोनंट्स करत असतात. दॅट इज ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स. नेक्स्ट पॉइंट आपण बघितला की ब्लड कंपोजिशन. ब्लड कंपोजिशन म्हणजे ब्लड मध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट असतात. नंतर आपण पाहिलं की नंतर काय बघायचं आपल्याला की कोॲग्युलेशन किंवा रक्त गोठण्याची जी क्रिया असते त्याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असतं किंवा कोणती क्रिया तिथे घडून येते, ठीक आहे. तर ब्लड कंपोजिशन मध्ये आपण काय पॉइंट पाहिले की स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हिमॅटॉलॉजी. ब्लडचा अभ्यास ज्या ब्रांचच्या अंडर केला जातो त्याला आपण हिमॅटॉलॉजी म्हणतो. ऍव्हरेज ऍडल्ट मध्ये किती क्वांटिटी ऑफ ब्लड प्रेझेंट असतं, तर अप्रॉक्सिमेटली 4 to 6 लिटर ऑफ ब्लड हे ऍव्हरेज ऍडल्टच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, की ज्याचा कलर कसा असतो, इट इज रेड इन कलर. देन काय सांगितलंय नेचर कसं असतं, तर इट इज स्लाइटली अल्कलाइन. बेसिक पीएच असते ब्लडची दॅट इज 7.4. त्याच्यानंतर सॉल्टी असतं ते समवट आणि विस्कस फ्लुइड असतं. परत इन ऍडिशन टू दिस काय सांगितलं की ब्लडचं जे वेट असतं किंवा ब्लड हे वॉटरपेक्षा हेवियर असतं, जड असतं, ठीक आहे. नेक्स्ट काय पाहिलं आपण की ब्लड कुठून डिराईव्ह केलं जातं, कुठून ते डिराईव्ह केलं जातं, तर फ्रॉम एम्ब्रियोनिक मिझोडर्म. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस जेव्हा सुरू असतात तेव्हा जी मिडल लेअर असते त्या एम्ब्रियोच्या किंवा त्या एम्ब्रियो मधली जी मिडल लेअर असते तर त्या मिझोडर्म पासून ब्लड डिराईव्ह होत असतं, ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलं की ब्लड मध्ये 2 इम्पॉर्टंट कंपोनंट्स प्रेझेंट असतात. फर्स्ट वन इज प्लाझ्मा अँड सेकंड वन इज फॉर्म्ड एलिमेंट्स. प्लाझ्माचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, तर अप्रॉक्सिमेटली 55%, 55% एवढं कॉन्ट्रीब्युशन ब्लडच्या फॉर्मेशन मध्ये प्लाझ्माचं असतं. प्लाझ्मा स्ट्रॉ कलर्ड फ्लुइड असतं, विस्कस फ्लुइड असतं ते.
आणि काय सांगितलंय की इट इज अल्कलाईन. ठीक आहे. लाईक ब्लड जे नेचर सांगितले किंवा ब्लडचे जे कॅरेक्टर सांगितले ते समवॉट प्लाझ्माचे आणि ब्लडचे कसे असतात, सिमिलर असतात. देन फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला, ब्लड सेल्स सांगितलं. फॉर्म्ड एलिमेंट्स 3 प्रकारचे असतात किंवा ब्लड सेल्स 3 प्रकारचे असतात आपल्या बॉडीमध्ये. फर्स्ट वन इज रेड ब्लड सेल्स, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स किंवा त्यालाच तुम्ही आरबीसीज म्हणता. सेकंड वन इज व्हाईट ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड कॉर्प्युस्कल्स किंवा त्यालाच तुम्ही डब्ल्यूबीसीज म्हणू शकता. अँड थर्ड अँड लास्ट वन इज प्लेटलेट्स किंवा त्यालाच तुम्ही थ्रोम्बोसाइट्स म्हणू शकता. ठीक आहे. तर हा होता ब्लड किंवा आपण याच्यामध्ये पाहिलं की ब्लडमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे की रेड ब्लड सेल्स म्हणजे आपल्याला आता हे जे फॉर्म्ड एलिमेंट्स आपण बघितले, दॅट इज रेड ब्लड सेल असेल, व्हाईट ब्लड सेल्स असेल किंवा प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स असतील, तर आपल्याला 1 बाय 1 हे स्टडी करायचे. सगळ्यात पहिले आहे रेड ब्लड सेल्स किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार आरबीसीज. मग आता आरबीसीज मध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट असतात किंवा रेड ब्लड सेल्स जे आहे ते कुठलं फंक्शन प्ले करत असतात किंवा आरबीसीची संख्या जर आपल्या बॉडीमध्ये वाढली तर त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार. जर आरबीसीची संख्या अगदी आहे त्याच्यापेक्षा कमी झाली तर त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार. तर अशा प्रकारचे वेगवेगळे टर्म्स आपल्याला रेड ब्लड सेल्स मध्ये किंवा आरबीसीच्या स्टडीमध्ये शिकायचं आहे. तर टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय बघायचं आहे. नेक्स्ट पॉइंट रेड ब्लड सेल्स. ठीक आहे. रेड ब्लड सेल्स मध्ये काय सांगितलंय की इट इज दी मोस्ट अबंडंट सेल्स इन ह्युमन बॉडी. मोस्ट अबंडंट म्हणजे काय की पुष्कळ प्रमाणामध्ये रेड ब्लड सेल्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करत असतात. सेकंड पॉइंट काय सांगितलंय की नेमका रेड ब्लड सेलचा शेप कसा असतो, तर इट इज सर्क्युलर, बायकॉन्केव्ह अँड युन्यूक्लिएटेड. ठीक आहे. युन्यूक्लिएटेड म्हणजे देर इज नो न्यूक्लियस इनसाइड दी आरबीसीज. आरबीसीजच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूक्लियस किंवा कुठल्याही प्रकारचं मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल प्रेझेंट नसतं. आरबीसीजचा शेप जो असतो तो सर्क्युलर असतो, बायकॉन्केव्ह असतो. बायकॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र तुम्ही त्याला म्हणता. देन नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय की रेड कलरचे असतात आरबीसीज. का रेड कलरचे असतात, तर इट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनच्या प्रेझेन्समुळे रेड ब्लड सेल्स जे आहे ते कशा कलरचे असतात, तर किंवा ब्लड जे आहे आपलं तर इट इज रेड इन कलर. ठीक आहे. ब्लडचा कलर कसा असतो, रेड कलर असतो. का, कारण की आरबीसीचं जे सायटोप्लाझम असतं किंवा सेंट्रल स्पेस असते त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ दॅट त्याच्या सायटोप्लाझम मध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं की ज्याच्यामुळे त्या आरबीसीजला रेड कलर आलेला असतो. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय की मेल बॉडीमध्ये किती आरबीसीजचा काउंट पाहिजे अप्रॉक्सिमेटली किंवा सुमारे किती आरबीसीज एका मेल बॉडीमध्ये हव्यात किंवा फिमेल बॉडीमध्ये किती आरबीसीज हव्यात तो काउंट सांगितलाय. तर मेल बॉडीमध्ये अप्रॉक्सिमेटली 5.1 to 5.8 मिलियन पर MM³ एवढे आरबीसीज किंवा रेड ब्लड सेल्स प्रेझेंट असणं किंवा एक्झिस्ट करणं गरजेचं आहे. फिमेल बॉडीमध्ये अप्रॉक्सिमेटली 4.3 to 5.2 मिलियन पर MM³ एवढे आरबीसीज प्रेझेंट असणं गरजेचं आहे. याच्यामधला फरक लक्षात घ्यायचा की मेल बॉडीमध्ये जास्त आरबीसीज रिक्वायर्ड असतात दॅन दॅट ऑफ दी फिमेल बॉडी. मेल बॉडीमध्ये नॉर्मल आरबीसी काउंट किती सांगितलाय, 5.1 to 5.8 मिलियन पर MM³ ऑफ ब्लड. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलंय की फिमेल बॉडीमध्ये किती आरबीसीज पाहिजे बाळांनो, तर इट विल बी 4.3 टू काय सांगितलंय 5.2 मिलियन पर MM³. ठीक आहे. एवढा आरबीसीज काउंट मेल बॉडीमध्ये किंवा फिमेल बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. या दोन्हीही काउंटना आपण म्हणत असतो टोटल आरबीसीज काउंट. ठीक आहे. काय म्हणणार आपण याला, टोटल आरबीसी काउंट. मेल मध्ये किती सांगितलं मी तुम्हाला 5.1 to 5.8 आणि फिमेल मध्ये किती सांगितलं मी तुम्हाला 4.3 to 5.1 एवढे आरबीसी काउंट मिलियन. ठीक आहे. एवढं आरबीसी काउंट मेल किंवा फिमेल मध्ये असणं गरजेचं असतं आणि या काउंटलाच आपण म्हणत असतो टोटल आरबीसी काउंट. ठीक आहे. मग आता जो लाईफ स्पॅन असतो आरबीसीचा, लाईफ स्पॅन म्हणजे काय की त्याचा जो जीवनकाळ असतो, किती दिवसांपर्यंत आरबीसीज लाईव्ह राहू शकतात किंवा इफेक्टिव्हली काम करू शकतात, तर त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो सांगितलाय अप्रॉक्सिमेटली 120 डेज एवढा. ठीक आहे.
तर लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीज किंवा आरबीसीजचा जो जीवनकाळ असतो तो असतो अप्रॉक्सिमेटली 120 डेजचा. काय सांगितलं मी तुम्हाला की लाईफ स्पॅन किंवा जीवनकाळ जो असतो आरबीसीजचा तो असतो 120 डेजचा. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड एज इरिथ्रोपोएसिस. आरबीसीज किंवा रेड ब्लड सेल्स तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणत असतो इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रो मीन्स रेड ब्लड सेल्स अँड पोएसिस म्हणजे सिंथेसिस. रेड ब्लड सेल्सचं सिंथेसिस ज्या प्रोसेसच्या अंडर होतं त्याला आपण इरिथ्रोपोएसिस म्हणतो. नेक्स्ट काय सांगितलंय की इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम हिमोसाइटोब्लास्ट. तर हे जे आरबीसीज असतात किंवा हे जे रेड ब्लड सेल्स असतात हे कशापासून प्रोड्यूस झालेले असतात किंवा कशापासून तयार झालेले असतात तर हिमोसाइटोब्लास्ट पासून. देन नेक्स्ट काय सांगितलंय इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. इरिथ्रोपोएटिक ऑर्गन म्हणजे काय बाळांनो, आपल्या बॉडी मधला असा ऑर्गन की ज्या ठिकाणी रेड ब्लड सेल्स तयार होतात. तर फिटस किंवा नवजात शिशू जे असतं त्याच्यामध्ये किंवा नवजात शिशू जे असतं किंवा बाळ जे असतं जन्मलेलं तर त्याच्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स जे आहेत ते प्रोड्यूस होत असतात लिव्हर आणि स्प्लीन मध्ये. अपार्ट फ्रॉम दिस ऍडल्ट बॉडी जी असते किंवा आपली जी बॉडी असते की जी डेव्हलप्ड झालेली असते ऑलरेडी, तर आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स जिथे तयार होतात त्याला म्हटलं जातं रेड बोन मॅरो. ठीक आहे, किंवा बोन मॅरो मध्ये आपल्यामध्ये रेड ब्लड सेल्स हे तयार होत असतात. मग हे काय झाले इरिथ्रोपोएटिक ऑर्गन, असे अवयव की जिथे रेड ब्लड सेल्स काय होतात तयार होतात. ठीक आहे, किंवा फॉर्म होतात. तर मग फिटस मध्ये किंवा नवजात बाळ जे असतं त्याच्या बॉडीमध्ये लिव्हर आणि स्प्लीन मध्ये रेड ब्लड सेल्स तयार होत असतात. पण आपल्या बॉडीमध्ये किंवा ऍडल्ट बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या रेड बोन मॅरो मध्ये तयार होत असतात. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय फॉर प्रोडक्शन ऑफ आरबीसीज. आरबीसीजच्या प्रोडक्शन साठी किंवा आरबीसीज तयार होण्यासाठी 3 इम्पॉर्टंट कंपोनेंट्स असतात. फर्स्ट वन इज विटामिन B12, सेकंड वन इज फॉलिक ऍसिड, while थर्ड वन इज हीम प्रोटीन. ठीक आहे, हे 3 कंपोनेंट्स जे आहेत ते रिक्वायर्ड असतात कशासाठी तर फॉर प्रोडक्शन ऑफ आरबीसीज. आरबीसीज तयार होण्यासाठी हे 3 कंपोनेंट्स आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर कोणते कोणते इम्पॉर्टंट कंपोनेंट्स मी तुम्हाला सांगितले की जे रेड ब्लड सेलच्या सिंथेसिस मध्ये गरजेचे असतात. तर फर्स्ट वन इज विटामिन B12, सेकंड वन इज हीम प्रोटीन, while थर्ड अँड लास्ट वन इज फॉलिक ऍसिड. हे तिन्ही जे आहेत ते रिक्वायर्ड असतात, गरजेचे असतात रेड ब्लड सेल्सच्या सिंथेसिस साठी किंवा रेड ब्लड सेल्स तयार होण्यासाठी. देन लास्ट पॉइंट काय की ओल्ड अँड वॉर्न आउट आरबीसीज डिस्ट्रॉयड इन लिव्हर अँड स्प्लीन. ओल्ड आणि वॉर्न आउट म्हणजे काय की ज्या डॅमेज झालेल्या आहेत, ठीक आहे, किंवा यूज झालेल्या आहेत अशा ज्या जुन्या किंवा वॉर्न आउट आरबीसीज असतात त्या डिस्ट्रॉय केल्या जातात आपल्या लिव्हर मध्ये आणि स्प्लीन मध्ये. ठीक आहे, किंवा ज्यांचं वर्क झालेलं आहे आणि ज्या बऱ्याच जुन्या आहेत आपल्या बॉडीमध्ये ज्या एक्झिस्ट करतायत रेड ब्लड सेल्स की ज्यांचं जे आता इफेक्टिव्हली काम नाही करत आहेत, खूप जास्त ओल्ड झालेले आहेत, अशा ज्या आरबीसीज आहेत दॅट इज ऑफ नो यूज, त्या आरबीसीज आपल्या लिव्हर आणि स्प्लीन मध्ये काय केल्या जातात डिस्ट्रॉय केल्या जातात किंवा त्या डिस्ट्रक्ट केल्या जातात. ठीक आहे, तर हे रेड ब्लड सेल्सचे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की ह्युमन बॉडीमध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये आरबीसीज प्रेझेंट असतात. त्याला रेड कलर कशामुळे आलेला असतो तर हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे त्याला रेड कलर आलेला असतो. आपले जे आरबीसीज असतात ते सर्क्युलर असतात, बायकॉन्केव्ह असतात आणि काय सांगितलं त्याच्यामध्ये की युन्यूक्लिएट असतात म्हणजे न्यूक्लियस त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये अब्सेंट असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मेल बॉडीमध्ये 5.1 to 5.8 मिलियन आरबीसीज प्रेझेंट असणं गरजेचं असतं, while फिमेल बॉडीमध्ये 4.3 to 5.1 मिलियन आरबीसीज प्रेझेंट असणं गरजेचं असतं. या दोन्हीही काउंटना एकत्रितपणे आपण टोटल आरबीसी काउंट म्हणतो. नंतर काय सांगितलं मी तुम्हाला की जो लाईफ स्पॅन किंवा जीवनकाळ असतो या आरबीसीचा तो असतो 120 डेजचा. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं मी तुम्हाला की ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या प्रक्रियेमध्ये आरबीसीज तयार होत असतात त्या प्रोसेसला आपण इरिथ्रोपोएसिस म्हटलं जातं. इरिथ्रो मीन्स रेड ब्लड सेल्स आणि पोएसिस म्हणजे सिंथेसिस, म्हणजे प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ आरबीसीज म्हणजेच आपण त्याला म्हणतो इरिथ्रोपोएसिस. नेक्स्ट पॉइंट मी तुम्हाला सांगितला की
कशापासून तयार केले जातात आरबीसीस, तर हिमोसाइटोब्लास्ट पासून तयार होत असतात आरबीसीस. नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगितलं, इरिथ्रोपॉयटिक ऑर्गन म्हणजे असा ऑर्गन, असा अवयव आपल्या बॉडीमधला की जिथे रेड ब्लड सेल्स तयार होतात. तर नवजात शिशू जे असतं त्याच्यामध्ये लिव्हर आणि स्प्लीन मध्ये रेड ब्लड सेल्स तयार होतात, वाईल जे ऍडल्ट बॉडी असते त्याच्यामध्ये रेड बोन मॅरो मध्ये रेड आरबीसीस किंवा रेड ब्लड सेल्स तयार होतात. नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं की आरबीसीसच्या प्रोडक्शनसाठी काय काय गरजेचं असतं, तर 3 कंपोनेंट्स असतात. फर्स्ट वन इज विटामिन B12, सेकंड वन इज फॉलिक ऍसिड, वाईल थर्ड वन इज मी तुम्हाला सांगितलं हिम प्रोटीन गरजेचं असतं. ठीक आहे. आणि शेवटचा पॉईंट आपण पाहिला होता की ओल्ड आणि वॉर्न आउट किंवा यूज झालेल्या किंवा बऱ्याचशा आधीच्या ज्या आरबीसीज असतात त्या आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रॉय केल्या जातात लिव्हर आणि स्प्लीन मध्ये.